जे मध्ये डोले विचार काय बोलणार मी ब्लॉग काढते आणि मला व्हॅल्यूच नाही. काय हे पप्पा यांना तर पहिला गेले. काकीनं पण कामाला लावलेलं असतं. काय हो काकी कसं वाटतंय? नका तुम्ही कापा जरा कापा. परत फोटोची वाट लागली तर माझ्या नावाने पण मुलात तेव्हा हे पडलं. बड्डे का मस्त मजा घेते आणि लोक काम करतात. बरं वाटतं. काय बोलात? पप्पा गमला होतात. कभी खुशी कम आलं होतं. बाहेर काही नाही काम चालू असतं. बाहेर काही नाही. कापा कापी हेल्पिंग साठी आणि आवा पण आऊ. कुणाचा बड्डे? माझं नाव काय? डेकोरेशन. रुद्र पण आलेला आहे आणि हे बघा काय काम दिलं. डेकोरेशन. नमस्कार मित्रांनो, आज संस्कृती दीदीचा बड्डे आहे म्हणून आम्ही एवढं सजवलं आहे. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. रुद्र मदत केली डेकोरेशन बनवायला. पप्पा मम्मी काय वाटतं? रुद्र कसं आला डेकोरेशन? एकदम छान केलं कोणी? तुझ्या पप्पाने. तुझ्या पप्पाने? या दोघांनी केलं, या तिघांनी. मी मस्त बसून होते. भेटूया आपण डायरेक्ट बड्डेला. असं ना. आली का तुझी होती वगैरे? तू जा 2 मिनिटं. Awal
कटिंग केलं का नाही इथे बस जा तू. ती कुठे गेली? तू जा ना. नाही ना. इकडे बघ पूजा. आणि आता त्यात मायराचा आणि त्यात दिगम कलामध्ये अजून लोकांना तो गेला पाठीवर. तो नाही आहे. आताच गेला. कोण येत आहे? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर संस्कृती. हॅपी बर्थडे टू यू. God bless you. May God bless you. Happy birthday dear संस्कृती. Happy birthday to you. हार्दिक आहे का? थांबा एक मिनिट. आला होता? चालेल. हो गाणी लावायची असतं. चल हळू जाते घेऊन. केवढा काढला पाहिजे. इकडे बघा पप्पा. काका जवळ या. बाई काका दिली. आता चालू केलं. तर आता आपला बर्थडे वगैरे झालेला आहे आणि हे सगळं डेकोरेशन बघितलं ते कॅमेरावर गेला. हे सगळं डेकोरेशन बघितलं ते पप्पा मम्मी रुद्रा मी आम्ही सगळे मिळून केलेलं आहे. आणि आता गिफ्ट बघू तुम्ही काय करू. हे पहिले पूजा त्याच्यात गिफ्ट. अशी शक्यता आहे की यात कानातले असू शकतात. रुद्राने अंदाजा लावलेला असतो आणि तेच निघाले. नाही चुकलं गळ्यातला. चुकलंय माझं चुकलं. मम्मी पप्पा नाही. मम्मी पप्पा मम्मी पप्पा काय रुद्राने मी सांगू शकते पेन दिलेलं. मम्मी आणलं. सी अंदाजे लावू पण शकते नाही पण दाखवलं.
एवढा वेळ नाही. हा माझ्या रुद्राने दिलेलं आहे. तर करायचं कसं? पेन आम्ही पेन पेपर टाकत एक कुठे गेलं ते तिथं त्यांना लावून सांगू शकते ते काय बघा काय जेवायला आधीच माहिती होतं. हो बकासूर. मला लाडाने नाव लाईट नवा लाईट किती चालू केलंय आज आहे ना संस्कृतीचा बर्थडे आहे आणि संस्कृतीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप चांगलं तिने यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. सगळ्या प्रकारचे कॉन्टेंट ती टाकत असते, तर नक्कीच तिला सपोर्ट करा. जसं तुम्ही मला सपोर्ट करतात प्रथमेश टेकर ब्लॉग चॅनलला आणि बोल बॉय या पॉडकास्ट चॅनलला, तसंच तुम्ही संस्कृतीलाही सपोर्ट करा. आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की शाळा शिकत शिकत तुम्ही यूट्यूब करा, मोठे व्हा आणि मग यूट्यूबची फील्ड तुम्ही निवडा. सोशल मीडिया ही फील्ड खूप चांगली आहे, पैसेही तुम्ही कमवू शकतात, पण तुमच्या बुद्धिमत्तेवर आहे तुम्हाला कसं करायचं आहे ते. आणि संस्कृतीला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामी तिला दीर्घायुष्य देव हीच प्रार्थना. थँक्यू रुद्राचा गिफ्ट ओपन झालेला आहे आणि आता हे जे दिलेलं आहे ते काकीने दिलंय. ते कोणत्या काकी? त्या काकी. ओ काकी तुम्ही ब्लॉग मध्ये येताय, जरा लक्ष द्या. लक्ष द्या. आणि ताई मस्त चांगले कपडे घालून माझ्या बर्थडेला आलेले आहे. हा आता गेटअप बघा. तर आपल्याला आणखी काकीने दिलेला गिफ्ट नाही तर जेवण आले कसे उघडावं लागू शकत. जेव घे आया कुठे होता आज बर्थडेला नाही आलास? त्याला कुठे केक मागतो तुझ्याकडे. काकीने दिलेला. आम्ही खाली गेलो आणि पर्स छान आहे ना, कोणी आणले? पर्स मम्मीच्या मैत्रिणीने दिलेली आहे, संध्याच्या मम्मीने. अजून काय एवढेच गिफ्ट होते. आहे काय बॉक्स मध्ये? नाही ना. पेन. तर माझा बर्थडे वगैरे झालेला आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी मला विश केलं त्यांना थँक्यू. म्हणजे ज्यांनी विश केलं त्यांना सर्वांना माझ्याकडून थँक्यू. आणि मस्त खूप भारी बर्थडे झाला आणि डेकोरेशन तर एक नंबर होतं. मम्मी तुला कसं वाटलं आजचा बर्थडे? चांगला वाटलं. कितवा बर्थडे होता? ते नाही ते नको सांगू तू. आणि डेकोरेशन पण एक नंबर आहे. तसं लाईट बंद केली आहे, बाकी काही नाही. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. एक नंबर डेकोरेशन. रात्रीच्या किती वाजले? 1 वाजायला. 1 वाजायला लागले. आम्ही झोपायला चालू वगैरे सगळं झालं. तेवढं तिथं झालं. लाईट लावून बघा रात्रीचं कसं असेल. पंख्याचा आवाज येत असेल इकडे. लाईट जास्त थोडीशी